श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या रविवारी 15 फेब्रुवारीला आलेली आहे महाशिवरात्र. महाशिवरात्र म्हणजे शिवाची महान रात्र आणि या महाशिवरात्रीला अत्यंत महत्त्व दिलं जातं आणि ही खूप शुभ देखील मानली जाते. तर अशा या महाशिवरात्री एकादशीच्या दिवशी महिलांनी आणि पुरुषांनी हे 9 नियम आवर्जून पाळायचे आहेत. या दिवशी काय करावे, काय करू नये, कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करू नयेत, कोणत्या स्त्रियांनी हे जे व्रत आहे तर ते करू नये, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही, याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल. महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की जी मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो आणि या महाशिवरात्रीला व्यक्तीला आध्यात्मिक शिखरावर पोहोचवतो आणि म्हणूनच आपल्या सर्वांसाठी हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे आणि म्हणूनच या दिवशी आध्यात्मिक ध्यान, पूजा, पाठ, व्रत, मंत्र करणे खूप शुभ मानलं जातं. यामुळं भगवान शिवाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आणि म्हणूनच या अतिशय शुभ दिवशी स्त्रियांनी हे नियम आवर्जून पाळायचे आहेत. चुकूनही या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू नयेत. तसेच या 3 स्त्रियांनी किंवा महिलांनी या दिवशी व्रत करू नये, नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. घरात गरिबी, दरिद्री येईल, लक्ष्मी घरातून निघून जाईल, कायमची साथ सोडेल, तुमच्या मागे संकट, विघ्न लागतील. तर बघा, जो व्यक्ती या नियमांचं पालन करून मनोभावे व्रत करतो त्याची सर्व इच्छा, मनोकामना हे भगवान शिव नक्कीच पूर्ण करत असतात. महाशिवरात्र ही बघा आपल्यातील अहंकार, नकारात्मकता, वाईट शक्ती यावरती विजय मिळवण्याची रात्र मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी ब्रह्माजींच्या अंगातून भगवान शिवशंकर लिंगरूपात प्रकट झाले होते आणि म्हणून या दिवशी त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी व्रत करून शिवलिंगाची विशेष अशी पूजा केली जाते. या दिवशी शिवलिंगावरती अभिषेक केले जातात. जलाभिषेक, रुद्राभिषेक करून त्यांना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न केला जात असतो. या दिवशी पूजा, पाठ, त्यासोबतच जागरण केलं जातं. शिवलीलामृताचं पठण केलं जातं. त्यामुळं बघा मनुष्य जीवनात सुख, शांती, समृद्धीची प्राप्ती होते. आणि या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीला शिवतत्व हे बघा पृथ्वीवरती हजारो पटींनी सूक्ष्म स्वरूपात कार्यरत असतं आणि म्हणून आपण या दिवशी शिवलिंगाची आवर्जून पूजा करावी. पण या दिवशी काही नियमांचं पालन देखील केलं जातं आणि आपण जर हे नियम पाळून व्रत केलं तरच त्याचं हे पुण्यफळ जे असतं तर ते आपल्याला प्राप्त होणार असतं. आणि म्हणूनच तुम्हाला मी जे काही नियम सांगणार आहे तर ते पाळूनच तुम्हाला हे महाशिवरात्री एकादशीचं व्रत जे आहे तर ते करायचं आहे. तर आता बघा सुरुवातीला पाहूया स्त्रियांनी कोणत्या चुका करायच्या नाहीत किंवा कोणत्या स्त्रियांनी हे व्रत चुकूनही करायचं नाही. तर बघा या दिवशी स्त्रियांनी जी कपडे परिधान करायचे आहेत तर त्यामध्ये बघा काळा रंग जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे. स्त्री असो किंवा पुरुष, तुम्ही व्रत करत असाल किंवा नसाल तरी देखील तुम्हाला हा काळ्या रंगाचे जे कपडे आहेत तर ते चुकूनही या दिवशी परिधान करायचे नाहीत. तर बघा आपल्याला हे जे व्रत आहे तर ते अगदी कठोरपणे निर्जळ व्रत कोणी कोणी करतं बघा. तर यासाठी आपल्याला म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी बघा आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतरनं शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे, विधिवत पूजा करायची आहे
आणि पूजा करताना आपल्याला काळ्या रंगाची जी कपडे आहेत तर ती चुकूनही घालायची नाहीत. त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करा, बेलपत्र अर्पण करा आणि जर तुम्हाला धोत्र्याचं फूल किंवा फळ भेटलं तर आवर्जून या दोन्ही वस्तू अर्पण करा. या त्यांना अत्यंत प्रिय आहेत. त्यानंतरनं बघा या दिवशी लहान मुलांनी देखील काळ्या रंगाचे कपडेही परिधान करू नयेत. पूजा करताना देखील घालू नयेत किंवा इतर वेळी देखील या दिवशी परिधान करू नयेत. यामुळं आपल्याला बघा अनेक संकटाचा सामना हा करावा लागू शकतो. तर बघा या दिवशी कोणते शुभ रंग आहेत, तर या दिवशी बघा तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता. पूजा करतेवेळी तुम्ही आवर्जून पांढऱ्या रंगाची साडी किंवा पुरुषांनी पांढऱ्या रंगाची कपडे परिधान केली तरीही चालतील. फक्त बघा स्त्रियांनी संपूर्ण पांढरी साडी जी आहे तर ती परिधान करायची नाही. त्या साडीमध्ये वेगवेगळ्या रंगाची फुलं असावीत किंवा त्या साडीला वेगळ्या रंगाची बॉर्डर असावी, अशी साडी आपण परिधान करायची आहे. किंवा मग तुम्ही या दिवशी बघा केशरी, पिवळा, हिरवा, नारंगी या रंगाची कपडे घालू शकता. त्यासोबतच बघा या दिवशी स्त्रियांनी ओल्या केसांनी जी पूजा आहे महादेवाची किंवा शिवलिंगाची तर ती चुकूनही करू नयेत. आपले केस वाळल्यानंतरनं किंवा सुकल्यानंतरनंच आपल्याला आपले केस बांधूनच पूजा करायची आहे. रिकामी केस ठेवून किंवा केश रिकामी ठेवून आपण कधीही कोणतीच पूजा करू नये. त्यानंतरनं बघा जे सौभाग्य अलंकार आहेत तर ते घालूनच आपल्याला ही जी महाशिवरात्रीची पूजा आहे तर ती करायची आहे. हातामध्ये बांगड्या असायला हव्यात, कपाळावरती टिकली असायला हवी. तर हे आपल्याला परिधान करूनच साज शृंगार करूनच आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे. बिना म्हणजे बघा कुंकू लावता किंवा टिकली लावता किंवा बांगड्या न घालता आपण कधीही पूजा करू नये. त्यासोबतच बघा गरोदर महिलांनी किंवा आजारी महिला असतील तर अशा आजारी महिलांनी देखील ही पूजा फक्त करायची आहे. या दिवशी आपल्याला व्रत जर जमलं, तुम्हाला जर शक्य असेल तरच व्रत करा आणि शक्य नसेल तर तुम्ही हे व्रत नाही केलं तरीही चालणार आहे. तर बघा ज्या घरामध्ये बघा सूतक पडलेलं असेल तर अशा स्थितीमध्ये सुद्धा या घरातील स्त्रियांनी किंवा पुरुषांनी फक्त व्रत करायचं आहे. पूजा ही आपल्याला करता येणार नाही. म्हणजे शिवमंदिरामध्ये जाऊन किंवा घरामध्येच आपण शिवलिंगाची पूजा करू नये. त्यानंतरनं बघा ज्या महिलांचा मासिक धर्म चालू आहे अशा महिलांनी सुद्धा या दिवशी चुकून पण पूजा करू नये. या दिवशी फक्त आपल्याला व्रत करायचं आहे आणि नामस्मरण करायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे नियम पाळायचे आहेत. आता बघा या दिवशी कोणत्या वेळेमध्ये पूजा करायची नाही, तर या दिवसाचा जो राहुकाळ असणार आहे तर त्या राहुकाळामध्ये आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करता येणार नाही. राहुकाळामध्ये बघा कोणतेही शुभकार्य किंवा पूजापाठ केले जात नाहीत, ते वर्ज्य मानले जातात. आता 4 प्रहर जो असतो तर त्या 4 प्रहरामध्ये ही महाशिवरात्रीची पूजा जर असते ना तर ती केली जाते. तर त्याचा पहिला प्रहर हा बघा 15 फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे. दुसरा प्रहर हा 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे आणि तिसरा प्रहर 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत आहे आणि चौथा प्रहर हा पहाटे 3 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत असणार आहे. म्हणजे चौथा प्रहर हा 16 फेब्रुवारीला सोमवारच्या दिवशी असणार आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला या 4 वेळेमध्ये म्हणजे 4 प्रहरामध्ये ही जी पूजा आहे तर ती आवर्जून करायची आहे. आता बघा ही पूजा म्हणजे हे व्रत करत असताना काही नियम पाळले जातात. तर त्या नियमांमध्ये बघा या दिवशी स्त्री असो किंवा पुरुष यांनी आपले नखे जे आहेत तर ते नखे कापू नयेत किंवा केस देखील या दिवशी कापू नयेत. त्यासोबतच बघा मद्यपान, मांसाहार हा चुकूनही करू नये किंवा इतरांविषयी आपल्या मनामध्ये द्वेषभावना किंवा क्रूर भावना कधीही आणू नये किंवा
आपण अपशब्द किंवा वाईट शब्द बोलू नयेत, कोणाशीही वादविवाद किंवा भांडणे करू नयेत. त्यामुळं देखील आपल्याला जे व्रताचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही. त्यासोबतच बघा, आपण या दिवशी व्रत करत असतो आणि व्रत करत असताना बघा, काही पदार्थ जे आहेत तर ते खाणं वर्ज्य मानलं जातं. तर या दिवशी बघा, काही भागामध्ये फक्त कोणी कोणी निर्जला व्रत करत असतं किंवा कोणी फळे, दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ जे आहे तर ते खाऊन व्रत करत असतं किंवा एखाद्या भागामध्ये खिचडी बनवून ती खाल्ली जाते. तर या दिवशी आपण बघा, वरई म्हणजेच जी भगर आपण जिला म्हणतो, तर ती भगर जी आहे तर ती या दिवशी चुकूनही खायची नाही. त्यासोबतच तुम्ही व्रत केलं असेल किंवा केलं नसेल तरी देखील तुम्ही कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपान ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या खाणं टाळायचं आहे, वर्ज्य करायचे आहेत. त्यासोबतच बघा, या दिवशी व्रत करणाऱ्यांनी व्रत हे सोमवारच्या दिवशी 10 नंतरनं आपल्याला हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे. तर उपवास सोडताना देखील आपण बघा, कांदा, लसूण हे जे आहे तर ते वर्ज्य करायचं आहे. तरच आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होणार आहे. स्त्री असो किंवा पुरुष, तर प्रत्येकानं आवर्जून या महाशिवरात्री एकादशीला हे नियम पाळायचे आहेत. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.